ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळी डोममध्ये एकत्रित मराठी विजयी मेळावा। शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडेंवर नियोजनाची जबाबदारी। उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा फरक करणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका मान्य नाही। दोन्ही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला काँग्रेसचा अप्रत्यक्ष विरोध। महापालिका स्वबळावर की आघाडीसोबत याचा 7 जुलैला फैसला। हिंदीच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेला अडचणीत आणलं। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिशिर शिंदेंचं एकनाथ शिंदेंसमोर परखड मत। भाजपला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार। रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड निश्चित। आज औपचारिक घोषणा होणार। तीन पिढ्या काँग्रेसमध्ये 70 वर्षांची पक्षाची साथ सोडणार। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा आज भाजपत पक्षप्रवेश। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चक्काजाम। कोल्हापुरातल्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार। रायगडमधील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करा। आमदार गोपीनाथ पडळकर यांची मागणी। नामांतराचा मुद्दा शासन दरबारी जाण्याची शक्यता। विविध मागण्यांसाठी अवजड वाहनं, खासगी बस, शाळेच्या बस चालकांचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप। शाळकरी मुलांसह वारकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता। एसटी महामंडळाची सवलत योजना लांब आणि मध्यम पल्ल्याच्या आगाऊ आरक्षणावरती 15% सूट। आषाढी आणि गणपतीसाठी आरक्षण करणाऱ्यांना लाभ मिळणार। करवाढी विरोधात राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात। शुल्कवाढ तात्काळ मागे घ्या, अन्यथा हॉटेल बार बंद ठेवण्याचा इशारा। तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सोलापूर जिल्ह्यात सराटी इथं नीरास्नान। शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पादुकांचं पूजन करत नीरास्नान। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पुरंदवडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम, तर तुकोबांच्या पालखीचा अकलूजमध्ये रिंगण सोहळा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।